जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी। समन्वयाची भूमिका घेऊनच पुढील कार्यवाही करा, खासदार सुप्रिया सुळे यांची प्रशासनाला सूचना। ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन लवकरात लवकर निश्चित करून घ्या, समन्वयाची भूमिका घेऊनच पुढील कार्यवाही करा, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली। पुणे मनपा आयुक्त कार्यालयात विठ्ठलवाडी एकतानगरी परिसरातील नागरिकांसोबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेऊन नागरिकांच्या व्यथा मांडल्या। यावेळी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी नगरसेवक शैलेश चरवड आदी उपस्थित होते। एकतानगरी विठ्ठलनगर परिसरातील 16 सोसायट्यांना महापालिकेच्या वतीने नोटीस देण्यात आली होती। त्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली। जलसंपदा विभाग, महापालिका आणि इतर संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात यावी, तसेच बैठकीत ब्लू लाईन आणि रेड लाईन निश्चितीकरण करण्याबाबत सर्वांनी समन्वयाची भूमिका घेणे गरजेचे आहे। नागरिकांनी पै अन पै जोडून घरे घेतली आहेत, त्याबाबत योग्य भूमिका घेऊन नागरिकांना न्याय दिला गेला पाहिजे। तसेच यात न्यायालयाच्या आदेशाची देखील योग्य दखल घेऊन काम केले गेले पाहिजे, असे मत खासदार सुळे यांनी यावेळी व्यक्त केले। दुर्दैव आहे खरं तर की मला वाटतं ह्याच्यात कुठला पक्ष येत नाही। ह्याच्यात एक महिलेशी एक पुरुष वाईट वागतोय, त्याची नोंद ही समाजानेच घेतली पाहिजे। आणि आज जे काय होतंय, मला वाटतं आज पक्षाच्या वतीने आदरणीय जयंत पाटीलजी हे संसदेत काढणारच आहेत, पण अतिशय घाणेरडी भाषा त्या माणसानी या मुलीबद्दल वापरली, तिची जात काढली, तिच्याबद्दल अतिशय घाणेरड्या, म्हणजे मी याचा विचारच करू शकत नाही। अशी गोष्ट जर आमच्या पक्षात कधी झाली असती तर मी ओपनली त्याला एकदा एवढं झालेलं नसतानाही कंडेम केलेलं आहे। आणि ह्या गोष्टी कधीही महाराष्ट्रात घडलेल्या नाही, हे दुर्दैव आहे। हे अनेक वेळा महिलांच्या सबलीकरणाबद्दल अगदी खोकल्या भाषे करतात। मला स्वतःलाच दिसतंय त्यांच्या संघटनेत काय घाणेरड्या गोष्टी चाललेल्या आहेत। हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि त्या बिचाऱ्या महिलेचं की तिची संघटना तिला साथ यावेळीच देत नाही। नैतिकतेबद्दल ते नेहमीच बोलतात, त्याच्यामुळे ते नेव्हर प्रॅक्टिस वॉज दे प्रीच, हे तर दिसतंच आहे आपल्याला, प्रत्येक गोष्टी तर दिसतंय। पण एका महिलेची बाजू त्यांनी मन मोकळेपणे, जे मला वाटतं भाजपचे जे नेते आहेत त्याने खुले दिल याच्यावर बोललं पाहिजे। एखादी विद्यार्थ्यांना आयुष्यातून उठू पाहणाऱ्या प्राचार्याची हकालपट्टी करण्यात यावी, पुरोगामी विद्यार्थी संघर्ष समितीची मागणी। फर्ग्युसन महाविद्यालयात झालेला प्रकार निंदनीय आहे, मात्र प्राचार्यांची मूकसंमती असल्याशिवाय असा प्रकार होऊ शकत नाही, हे निषेधार्ह आहे। फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरविणे यासाठी प्राचार्य परदेशी यांचा निषेध करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांना आयुष्यातून उठू पाहणाऱ्या प्राचार्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी पुरोगामी विद्यार्थी संघर्ष समितीने केली। युवा काँग्रेस, राष्ट्रवादी युवा काँग्रेस, NSUI, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, स्वाभिमान संघटना, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, RPI विद्यार्थी संघटना या संघटनांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली। यावेळी प्रशांत धुमाळ, निलेश बोराटे, विवेक बनसोडे, दिल्लीतील JNUमध्ये जे झालं ते सर्वांपुढे उघडकीस आले आहे। मात्र तोच वाद घेऊन पुण्यातील सामाजिक समतोल बिघडवू पाहणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो। शासनाने यात तातडीने लक्ष घालावे, कुणालाही पाठीशी घालू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली। डेक्कन एज्युकेशन सोसायटीवर गुन्हा दाखल व्हावा, संबंधित शिक्षकांवर कारवाई व्हावी, परवानगीशिवाय सभा घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा, या मागण्या यावेळी करण्यात आल्या। आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू, घेराव घालू, वेळी त्यांनी सांगितले। कन्हैया पुण्यात आल्यावर त्याला आम्ही पूर्ण संरक्षण देऊ, ठोसास ठोसा या भाषेत विरोधकांना उत्तर देऊ, असेही पुरोगामी विद्यार्थी संघर्ष समितीने सांगितले। पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवण्याचा जो प्रकार झाला, त्यामध्ये अतिशय संशयास्पद वातावरण निर्माण केलं जात आहे। डेक्कन एज्युकेशन सोसायटी, त्याचं सर्व व्यवस्थापकीय मंडळ आणि प्राचार्य यांनी ठरवून विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवण्याचा कट केलेला आहे। आणि आमची स्पष्ट अशी मागणी आहे की फर्ग्युसन महाविद्यालय किंवा डेक्कन एज्युकेशन सोसायटीनी सर्वप्रथम प्राचार्यांचं निलंबन करावं, त्यांची हकालपट्टी करावी आणि माननीय मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांनाही विनंती की यामध्ये आपण प्रामुख्याने लक्ष घालून
हा विषय वाटतो तितका सोपा आणि साधा नाही, तर त्यामध्ये लक्ष घालून या सर्व मंडळींवर डेक्कन एज्युकेशन सोसायटी असेल किंवा फर्ग्युसन महाविद्यालय असेल यांच्यावर कायदेशीर कडक कार्यवाही करावी अशी आमची सर्व विद्यार्थी संघटनाची सामाजिक संघटनेची मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये कन्हैया कुमार येणार आहे, त्यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत, लवकरच तारखा ठरवणार आहोत आणि कन्हैया कुमारचं सर्व NSUI असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना असेल, संभाजी ब्रिगेड असेल, आम्ही कन्हैया कुमारचं जोरदार स्वागत करू आणि पुण्यामध्ये भरगच्च असा कार्यक्रम घेऊ. जर कन्हैया कुमारच्या कार्यक्रमाला कोणी विरोध केला तर कन्हैया कुमारला व्यवस्थित संरक्षण देण्याची आणि तो संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याची आमची जबाबदारी आहे. तो आम्ही यशस्वी पद्धतीनं पार पाडू अशी आमची स्पष्ट भूमिका आहे आणि जर कोणी याला विरोध केला तर त्यांना सुद्धा ठोसा देण्याची ताकद आमच्या सर्व संघटनांची, सर्व कार्यकर्त्यांची आहे. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. नामदेव ढसाळ यांची साहित्य दरबारी उपेक्षा करण्यात आली अशी खंत ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी व्यक्त केली. दिवंगत कवी नामदेव ढसाळ यांना साहित्याचा नोबेल मिळावा या ताकदीचे ते कवी होते. मात्र साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर यांना कधीही बोलावले नाही. त्यांची उपेक्षाच झाली अशी खंत ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी व्यक्त केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह देखील साहित्याचा नोबेल मिळायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित मासिक मनोरंजनकार का रे मित्र व्याख्यानमालेमध्ये नामदेव ढसाळ व्यक्ती आणि कार्य या विषयावर ते बोलत होते. कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कार्यवाह दीपक करंदीकर यावेळी उपस्थित होते. खोरे म्हणाले, ढसाळ यांचे कवितांचे जग अफाट होते. तळागाळातील गोरगरीब, दलित, वेश्या, तृतीयपंथीयांच्या वेदना त्यांनी कवितेतून समाजापर्यंत पोहोचविल्या. त्यांच्या कविता संग्रहांनी अनेकांना परिस्थितीविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. विजय तेंडुलकर यांनी ढसाळ यांची परखड शब्दशैली तुकाराम महाराजांशी मिळतीजुळती आहे असे एका कविते. राजकारण असो वा इतर काही, नामदेव ढसाळ यांना कधीही साहित्य संस्कृतीच्या व्यासपीठावर बोलावले नाही. त्यांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे असेही ते म्हणाले. नामदेव ढसाळ यांना आयुष्यभर प्रस्थापित व्यवस्थेबद्दल राग होता. त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. मराठी साहित्याची कूच समृद्ध केली. त्यांचा गोलपीठ हा कविता संग्रह अप्रतिम आहे. त्यांनी कवितेला सर्वसामान्यांपर्यंत पोचविले. दलित चळवळींना त्यांच्या कवितेतून प्रेरणा दिली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला उत्तर देण्यासाठी पुण्यात कन्हैया कुमारची सभा पुढील महिन्यात घेतली जाणार असल्याची माहिती स्टुडंट फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. JNUमध्ये 9 फेब्रुवारी रोजी देशविरोधी घोषणा दिल्याचा बनाव करून संपूर्ण देशाला आणि JNUला वेठीस धरण्यात आले. तसाच प्रकार आणि षडयंत्र फर्ग्युसन कॉलेज आणि रानडे इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी घडला आहे. याच पार्श्वभूमीवर कन्हैया कुमार याने पुण्यात येऊन सभा घ्यावी याबाबत रानडे इन्स्टिट्यूट आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे निमंत्रण AISFच्या राज्य कौन्सिलला मिळाले असल्याची माहिती AISFचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश फोंडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पंकज चव्हाण, प्रसाद घागरे, अभय टकसाल, सुशील लाड उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत कन्हैया कुमार याने पत्रकारांशी फोनवरून संवाद साधला. और लोकतंत्र को बचाने की लड़ाई लड़ेंगे और हमें पूरा भरोसा है कि अपने महानुभावों बाबा साहब भीमराव अम्बेडकर, भगत सिंह,
सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले के रास्तों पे चलकर हम उनका जो सपना है उसको पूरा करेंगे। तो देश के अंदर विद्यार्थी का संघर्ष है, वो खुद को बचाने का संघर्ष है, इस देश को बचाने का संघर्ष है। हमारी एकजुटता निश्चित तौर पे हमें हमारी मंजिल दिलाएगी और इस लक्ष्य को सच करेगी। तो इस पूरी लड़ाई में, पूरे संघर्ष में हम सब एक दूसरे के साथ हैं और हमें साथ होना चाहिए। निश्चित तौर पे पूरे देश के अंदर जहाँ कहीं भी विद्यार्थियों का, शिक्षकों का आंदोलन होगा, शिक्षा को बचाने के लिए, सबके रोजगार के लिए, समानता और न्याय के लिए, उन तमाम संघर्षों, उन आंदोलनों में एक सिपाही के बतौर, एक साथी के बतौर मैं शामिल रहूंगा। हमेशा मेरा सहयोग, समर्थन और मेरी उपस्थिति रहेगी उसमें। तो कार्यक्रम आने वाले समय में अगर तय होंगे तो निश्चित तौर पर मैं पुनः आऊँगा और अपने साथियों के साथ इस संघर्ष में अपनी एकजुटता प्रदर्शित करूँगा। फर्ग्युसन महाविद्यालयात घडलेला प्रकार आणि रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या धमकीचा पंकज चव्हाण यांनी निषेध केला. देशद्रोही कोण आणि देशप्रेमी कोण हे ठरविण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. भाजप युवा मोर्चाने दिलेल्या धमकीचे सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे शुक्ला म्हणाले. सध्याच्या वातावरणामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी शांत आहेत. त्या विद्यार्थ्यांवर दबाव आहे. विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहेत. फार बोलले तर शिक्षण बंद होईल अशी विद्यार्थ्यांना भीती दाखवली जात आहे, असे मुक्ती साधना प्रवीणा यांनी सांगितले. दिसत नाहीये. जेएनयूच्या प्रकरणातून कन्हैयाची प्रतीक म्हणून, मुक्तांचं प्रतीक म्हणून जे निर्माण झालं त्यातून पण हे सरकार शिकलेलं नाही, त्यांच्या एबीपी आणि भाजपवर शिकलेल्या नाही. त्यामध्ये पण त्यांनी त्याची पुनरुक्ती करण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटनेचा फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी घटना झाला. त्यामध्ये त्याने केलेलं आहे आणि रानडे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना धमकावलं. या सर्व घटनांचा मी निश्चित करण्यासाठी कन्हैया कुमारच्या वतीने असेल तर राज्यकर्त्यांविषयी बोलत झाल्यानंतर आम्ही या घटनेची तातडीची मागणी पुण्यात लक्षात घेता आणि महाराष्ट्रात मागणी लक्षात घेता पुण्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये ही जाहीर सभा शक्यतो विद्यापीठात नसेल तर त्याच्या बाहेर पुणेकरांच्या जल्लोषामध्ये त्या अवतरण घेणार आहोत. शिवाय महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, बीड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, मुंबई या ठिकाणी पण केवळ कन्हैया नव्हे तर विचारसरणीपासून वेगवेगळ्या नातेवाईक आणि सर्व व्यक्ती आणि विद्यार्थ्यांची सर्व प्रतीक म्हणून उभं राहिलेले आहेत. त्या सर्वांना लोकशाही वाचवण्यासाठी, सेक्युलरिझम वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आम्ही सर्व जनतेचा जागर करण्याचा प्रयत्न या विद्यार्थी युवक प्रवीणच्या माध्यमातून करणार. मला असं वाटतं की ही वेळ त्याच्यावर आली कारण ते स्वतःला एका कलेवरती पाहतायत, जनतेपासून दूर स्वतःला असलेलं पाहतायत आणि हे कमजोरीचं लक्षण आहे. कन्हैया कुमारने जे प्रश्न उपस्थित केले या प्रश्नांची उत्तर द्यायची तयारी सरकारची नाही, नरेंद्र मोदींची नाही आहे. मनमोहन सिंगांना ते मुख्य म्हणायचे, गप्पा सगळे म्हणायचे आणि हे त्यांच्या पलीकडे जो गप्प आहे ही त्यांची नरेंद्र मोदींची जशी गोष्ट आहे त्याची एबीपी भाजप तर्काने विचाराला उत्तर द्यायची त्यांची तयारी नाही आहे. म्हणून हे मारामारीच्या भाषेवरती, ठोकाच्या भाषेवरती आलेले आहे. आमचं सरळ आव्हान आहे, आम्ही पुण्यामध्ये कन्हैयाची सभा घेणारच, तुम्ही यावं. आम्ही भगतसिंगांचा विचार घेऊन, शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन ही लढाई लढणार आहोत आणि शेवटी विचारांचा विजय होतो हे आपण पाहिलेलं आहे. महात्मा फुलेंच्या कर्मभूमीमध्ये ही सभा यशस्वी करणं हेच त्याला तोडसोड उत्तर असेल. बाकीचा आम्हाला या इतकी आम्ही यांना कन्हैया कुमारच्या भाषेप्रमाणे शिकायला लायक आम्ही ह्या लोकांना आम्ही समजत नाही. ठीक आहे. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. मुंबई पुणे सायकल शर्यतीत रेल्वेचे दिलावर सिंग विजेता. माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या अमृत महोत्सवी कृतज्ञता वर्ष
आणि सदाशिवपेठ येथील छत्रपती राजाराम मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त श्री गणपती देव ट्रस्टच्या छत्रपती राजाराम मंडळ व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 51व्या मुंबई पुणे सायकल शर्यतीत रेल्वेच्या दिलावर सिंगने विजेतेपद पटकावले. अहमदनगरचा गणेश पवार दुसऱ्या तर सांगलीचा दिलीप माने तिसऱ्या स्थानी राहिला. पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीत सराव करणाऱ्या गणेश पवार याने घाटाचा राजाचा किताब मिळवला. ही 150 किलोमीटर अंतराची शर्यत 20 वर्षीय दिलावरने 3 तास 49 मिनिटे आणि 75 सेकंदात पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला. तर 22 वर्षीय गणेश पवारने 3 तास 54 मिनिटे आणि 35 सेकंद वेळ नोंदवून दुसरा क्रमांक मिळवला. दिलीप मानेही 3 तास 54 मिनिटे आणि 35 सेकंद अशी वेळ नोंदवून तिसऱ्या स्थानी राहिला. ही शर्यत अधिक आकर्षक करण्यासाठी प्रथमच 2 टप्प्यात घेण्यात आली. मुंबई ते खंडाळा हा 80 किलोमीटरचा पहिला टप्पा तर खंडाळा ते पुणे हा 70 किलोमीटरचा दुसरा टप्पा होता. 2 टप्प्यांमध्ये 30 मिनिटांचा वेळ ठेवण्यात आला होता. या स्पर्धेत 80 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत महाराष्ट्रासह राजस्थान, कर्नाटक, मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, सेनादल पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश येथील सायकलपटूंनी सहभाग नोंदविला होता. विजेत्यांना विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी महापौर प्रशांत जगताप, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव बाळासाहेब लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव VN सिंग, माजी उपमहापौर दीपक मानकर व पुणे जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर झेंडे, गजन गानला, छत्रपती राजाराम मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे संघटक सचिव प्रताप जाधव उपस्थित होते. हिंजवडी येथील मानगावात सेंद्रिय शेती बहरली आहे. या संदर्भात जनवार्ताचा विशेष वृत्तांत. पुणे शहर आणि उपनगरात एक दिवसाआड पाणी येते तर ग्रामीण भागातही पाण्याची टंचाई सुरू आहे. पण हिंजवडीमधील मान गावातील ज्ञानेश्वर बोडके यांनी बोरमधील 4 इंचाच्या पाण्याच्या माध्यमातून 1 एकर शेती केली आहे. विशेष म्हणजे ही सर्व शेती सेंद्रिय पद्धतीने केल्याने इथल्या भाजीपाला, फळे यांना वेगळीच चव आहे. हिंजवडीच्या IT पार्कमध्ये मान गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, पण बोडके यांनी प्रशासनाशी 2 हात करून ही 1 एकर शेती वाचविली. या शेती परदेशी भाज्या, काकडी, बीट, पालक, मुळा, कोथिंबीर अशी विविध फळभाज्यांचे पीक घेतले आहे. गादी वाफे त्यांनी तयार करून कमी पाण्यात ही सेंद्रिय शेती केली आहे. यासाठी त्यांनी गादी वाफे तयार केले आहेत. कोणतेही कीटकनाशके वापरली नसून गीर गाईचे गोमूत्र, शेणखत, आंबट ताक यांचा वापर केला जातो. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ताक, गोमूत्र याचा डोस दिला जातो. त्यामुळे पिकाच्या मुळाला पाणी जात असून चांगली चव भाज्यांना येत आहे. या कामात ज्ञानेश्वर बोडकेसोबत त्यांची मुलगी पूजा, पत्नी, मुलगाही पूर्ण वेळ शेतात काम करत आहेत. या कामासाठी त्यांना नाबार्ड, कृषी विभाग याचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. बोडके यांनी स्वतःपुरते काम न करता सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि प्रचार केला आहे. शिवाय इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. अभिनव ग्रुपच्या माध्यमातून राज्यातील अनेक शेतकरी जोडले गेले आहेत. पुण्यात त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले असून अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला. शेतकऱ्यांच्या विविध फळभाज्या एकत्र करून शहरातील सोसायट्यांना विकले जातात. अशा पद्धतीने त्यांनी अनेक शेतकऱ्यांना भाव मिळवून दिला आहे. बोडके यांनी अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडण्याचे काम केले आहे. अशा बोडकेंचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी धडपडत असतात. मी ज्ञानेश्वर बोडके. आमच्या या मुळशी तालुक्यामध्ये जर पाहिलं तर आम्ही 305 शेतकरी कमी पाण्यातली शेती करतोय. कारण आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे. सगळ्या ठिकाणी खूप शेतकऱ्यांना शेतीची खूप आवड आहे, पण पाणीच नसल्यामुळं त्यांच्या पुढे गंभीर प्रश्न निर्माण झालेत. तसाच आमच्याही पुढे मोठा गंभीर प्रश्न 1999ला जेव्हा शेती सुरू केली, कारण आमच्याकडे 1 इंचाचं 1/2 इंचाचं पाणी आहे फक्त, आणि त्याच्या पाण्याच्या जीवावरती आम्ही ही सगळी शेती करतोय. म्हणून आम्ही सगळ्यांनी छोटी छोटी पॉलिटेनेस उभी केली, कारण याच्यामध्ये बाष्पीभवन फार कमी होते पाण्याचं. त्याच्यामुळे कमीत कमी पाणी देतो. 100% ठिबक सिंचन केले. हो, त्याच्यामुळे मी माझ्या 1 इंचाच्या पाण्यावरती ही शेती सुरू केली.
त्याच्यामध्ये माझ्याकडे 1 एकरची शेती आहे. 1 एकरच्या शेतीमध्ये 10 गुंठ्याचं पॉलिटनेल आहे. त्याला रोज 2000 लिटर पाणी लागतं आणि त्याच्यातून साधारणपणे 20 ते 30 किलो परदेशी भाजीपाला मी घेतोय. तो भाजीपाला 50 रुपयाच्या रेटनी मी मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये त्याची विक्री करतो. हां, त्याच्यामध्ये ब्रोकोली आहे, चायनीज कॅबेज आहे, सेलरी आहे, पार्सली आहे, चेरी टोमॅटो आहे, स्वीट कॉर्न आहे, बेबी कॉर्न आहे. ह्या सगळ्या भाज्या साधारणपणे 50 रुपयाच्या किमतीने केलं तर अवघ्या रोजच्या 2000 लिटर पाण्यामध्ये 1 तास आम्ही दोघं नवरा बायको त्याच्यामध्ये काम करून 1000 रुपये रोजचे 700-800 ते 1000 रुपये आम्हाला मिळतात त्याच्यामधून. आणि याला 100% आम्ही ठिबक सिंचन केलंय, कारण लोक जमिनीला पाणी देतात, त्याच्याऐवजी आम्ही रोपांच्या मुळांना पाणी देतो. रोपांच्या मुळांना पाणी दिल्यामुळे जवळजवळ 70% पाण्याची बचत होते आणि त्या 30%च पाण्यावरती छान पद्धतीने ही मुळं पाणी घेत असतात आणि रोप चांगलं जगवत असतात. त्यामुळे फार कमी पाण्यावरती हा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतरच्या शेतीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर आम्ही भारतीय भाजीपाला 30 गुंठ्यामध्ये उघड्यावरती करतोय. त्याच्यामध्ये काकडी आहे, गाजर आहे, बीट आहे, कारली आहे, दुधी आहे, दोडका आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आहे, कोबी आहे, फ्लावर आहे. ह्या सगळ्या भाज्या 2-2, 3-3 किलो रोजच्या काढतो. अशा मिळून ह्या सगळ्या भाज्या 20 ते 30 किलो विकतो. याला 20 रुपयाचा जरी रेट मिळाला तर याच्यातून 500-600 रुपये मिळतात. म्हणजे ते 1000 रुपये आणि हे 500-600 1600 रुपये झालं. मग प्रत्येकाने एक गाय ठेवायला सुरुवात केली. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.